नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी मयूर तांबडे, मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। सध्याच्या युगात सायबर क्राईमचं प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलेलं आहे। क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड्स पॉइंट रिडीम करून देतो असे सांगून किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्तीचा नफा मिळवून देतो असे सांगितलं जातं आणि आपलं बँक खातं रिकामं केलं जातं। तर या घटनांपासून आपण सावध राहिलं पाहिजे। गेल्या काही वर्षांमध्ये सायबर क्राईमचं प्रमाण वाढू लागलेलं आहे। शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अनेकांची आयुष्याची जमापुंजी गुन्हेगारांच्या घशात जात आहे। त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे। झटपट कमाईच्या नादात आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो आणि आपले पैसे गमावून बसतो। अशा अनेक घटना पनवेल नवी मुंबई परिसरात घडलेल्या आहेत। जवळपास 500 कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक नागरिकांची झाली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मागील काही वर्षात या फसवणुकीच्या प्रमाणात वाढ होत आहे। तसेच फसवणुकीच्या प्रकारामध्ये देखील वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत। गुन्हेगार आपल्या समोर न येता आपले बँक खाते साफ करत आहेत। अशा अनेक घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत। ऑनलाईन फसवणुकांच्या घटनांची उकल करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी पनवेल आणि नेरूळ या ठिकाणी 2 सायबर पोलीस ठाणे चालवली जात आहेत। या ठिकाणाहून अनेकांची खाती गोठवण्यात आलेली आहेत। ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून गुन्ह्यात वापरलेले बँक खाते गोठवले जाते। वर्षभरात तब्बल 60 कोटी रुपये पोलिसांनी गुन्हेगाराच्या हातून वाचवले आहेत। पनवेल नवी मुंबई परिसरात ऑनलाईन फसवणुकीचे जवळपास 450हून अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे या फसवणुकीच्या प्रकारात वाढ होत आहे। त्यामुळे आपण वेळीच सावध राहिले पाहिजे। अशा प्रकारे आपली सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या नंबरवर कॉल करावा। त्यानंतर बँकेत जाऊन बँकेतील खाते गोठवावे। तसेच पोलिसांकडे देखील तक्रार करावी। अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।